परराज्यातून अंमली पदार्थ गांजा आणून विक्री करण्याच्या तयारीत आलेल्या 3 तरुणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करत 36 किलो 270 ग्रॅम गांजा असा एकूण 7,55,400 रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये गांजाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी आणि अंमलदार यांना अंमली पदार्थ विक्री व वाहतुकीबाबत माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक हे सोलापूर तालुका पोलीस ठाणे आवारातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर असताना त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावले यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सचिन बनसोडे आणि एकनाथ लेंडवे हे दोघे छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथून गांजाची वाहतूक करून विक्री करण्याकरता बोरामणी शिवारातील हॉटेल वैष्णवीजवळ येणार आहेत. ही माहिती मिळताच कारवाई करण्याकरता वरिष्ठांची परवानगी घेऊन नमूद माहितीप्रमाणे सापळा कारवाई करण्यासाठी गेले. मिळालेल्या बातमीप्रमाणे त्या ठिकाणी हॉटेल वैष्णवी समोर डांबरी रस्त्याच्या बाजूच्या रोडलगत 2 इसम 2 मोठ्या बॅगसह उभे असल्याचे दिसले. मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना जागीच पकडले. पकडलेल्या इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारल्यानंतर त्यांनी ओळख दिली. सचिन लक्ष्मण बनसोडे वय 39 राहणार टाकळी सिकंदर, एकनाथ नामदेव लेंडवे वय 33 राहणार मेथवडे तालुका सांगोला अशी सांगितली. त्यांच्या ताब्यातील दोन्ही बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये निळ्या रंगाच्या 2 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये एकूण 36 किलो 270 ग्रॅम गांजा आढळला. आरोपींनी हा गांजा जगदलपूर येथून विकत आणला असून तो अनिल लक्ष्मण रोंगे राहणार खर्डी पंढरपूर याला विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिल रोंगे याची माहिती काढून मोहोळ येथून त्यालाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या तिन्ही आरोपींविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावले यांनी फिर्याद दिल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.